बोईसर तारापूर एमआयडीसी मध्ये भीषण आग लागलेली आहे। यूके एरोमॅटिकसह कंपनीसह बाजूच्या 2 कंपन्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। सुदैवाने आगीनंतर कामगारांनी पळ काढल्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे। दोन्ही कंपन्यांमध्ये कामगार अडकलेले नाहीत अशी प्रशासनाकडून प्राथमिक माहिती समोर आली आहे। परफ्यूम बनवणारी ही कंपनी आहे आणि या कंपनीला लागलेल्या आगीचं स्वरूप किती भीषण आहे याची कल्पना या दृश्यांमधून येऊ शकेल। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी संतोष पाटील। संतोष, सध्या आगीचं नेमकी काय परिस्थिती आहे, काय अपडेट्स आहेत? नक्कीच अमोल, बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील ही प्लॉट नंबर K6 मधली कंपनी आहे। हा पूर्णपणे केमिकल झोन आहे। इथे पूर्ण केमिकलचे कारखाने आहेत ते आहेत। ह्याचे यूके एरोमॅटिक ह्या कंपनीला जी आग लागलेली आहे त्याचं कारण अस्पष्ट असलं तरी आज रविवार असल्याने त्या कंपनीच्या कामगारांना सुट्टी होती अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे। मात्र इथे परफ्यूम्स बनवणारा हा कारखाना होता आणि त्याच्या आजूबाजूला सुद्धा केमिकलचे कारखाने होते। दुसरी गोष्ट अशी की जे अग्निशमन दलाच्या गाड्या किंवा टँकर ह्याला जाण्यासाठी शिवाजीनगर मार्गे एक रस्ता आहे, तो रस्ता पाईपलाईन साठी खोदलेला आहे। त्याच्यामुळे ह्या गाड्या जाण्यासाठी सुद्धा तिथे अडथळा आहे आणि त्याच्यामुळे ही आग अधिकच भडकत गेलेली आहे। आटोक्यात आणणं कठीण आहे आणि त्याच्यामुळे बाजूच्या आणखी 2 जे कारखाने आहेत त्या कारखान्यांनाही आग लागल्याची आता माहिती पोलिसांनी दिलेली आहे। मात्र पोलीस आणि अग्निशमन दल इथे ही आग कशी शमवता येईल यासाठी सरतीचे प्रयत्न करत आहेत। मात्र याच्यामध्ये कामगार, इतर जे कारखाने होते त्याच्यामध्ये कामगार होते की नाही हे पुढे कळेल। मात्र पोलिसांनी सध्या माहिती दिलेली आहे की हे कामगार आहेत ते सगळे सुरक्षित आहेत। निश्चितपणे सध्या या आगीचं स्वरूप कसं आहे आणि साधारण किती वेळ लागू शकतो, काय अंदाज सध्या वर्तवण्यात येतोय ही आग आटोक्यात आणण्यासाठी? सध्या ज्या अग्निशमन दलाच्या 2च गाड्या तिथे पोहोचलेल्या आहेत त्यांच्या प्रयत्नाने ही आग शमवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मात्र जो शिवाजीनगर हा जो रस्ता आहे तिथून पूर्ण जी लोकवस्ती आहे तिथे रस्ता सुद्धा खोदलेला आहे। त्याच्यामुळे इतर रस्ते तिथे बंद आहेत। हा एक पर्यायी मार्ग जो आहे तो एकच आहे आणि त्या मार्गे त्या गाड्या येणं आणि ती आग विझवण्याला वेळ लागण्याची शक्यता आहे, ती वर्तवण्यात आलेली आहे। धन्यवाद संतोष या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।